हॅलो डिअर स्टुडंट्स. काल मी जो एक पोल घेतलेला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला मी विचारलं होतं की आत्ता 2024 मध्ये तुमचे जे बोर्ड एक्झाम झालेले आहेत त्या बोर्ड एक्झामचे जे पेपर्स आहेत त्याचे मॉडेल आन्सर्स जे बोर्डकडून मिळालेले असतात ते तुम्हाला बघण्याची इच्छा आहे का किंवा तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट आहे का. तर बऱ्याच स्टुडंट्सनी हो असं सांगितलेलं होतं आणि म्हणून मी आजची ही सिरीज ही म्हणजे तुमच्या आता ह्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक पेपर जे तुमचे बोर्डचे झालेले आहेत त्याचे बोर्डकडून आलेले मॉडेल आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही म्हणाल इथं तरी आम्हाला क्वेश्चन पेपर दिसतोय, पण ॲज यू नो हे आन्सर्स जे असतात ते खूप कॉन्फिडेन्शियल असतात आणि इट इज नॉट अलाउड की ते आपण पब्लिकमध्ये हे दाखवू. सो मी ह्या सगळ्या क्वेश्चनची आन्सर्स जी आहेत ती तुम्हाला ओरली सांगेन की तुम्ही जस्ट इथे बघून घ्या की कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नाचं उत्तर बोर्डच्या अपेक्षेनं काय लिहायचं होतं. ऑलरेडी आपण ह्याचे आन्सर्स डिस्कस केलेले आहेतच, परंतु थोडासा आपण केलेलं डिस्कशन जे होतं ते आणि बोर्डने सांगितलेले आन्सर ह्याच्यात काही फरक आहे का, काही तफावत आहे का, हे आपण थोडंसं क्रॉस चेक करून बघणार आहोत. ठीक आहे. सो पहिलं आहे रिजनरेशन ऑकर इन. तर ह्याच्यामध्ये पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. चूज अँड राईट करेक्ट ऑप्शन नंबर ॲज आन्सर असं दिले. तर तिथे प्लॅनेरिया हे असं लिहिलेलं असेल नुसतं, तुम्ही असं म्हणजे 1 त्यानंतर ऑप्शन नंबर डी असं लिहिलेलं असेल, किंवा नुसतं प्लॅनेरिया असं लिहिलं असेल, किंवा पूर्ण सेंटेन्स जरी तुम्ही लिहिलं असेल तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 मार्क हा मिळणार आहे. दुसरं जे आहे त्याचं उत्तर पण सेम पद्धतीनं नंबर क्वेश्चन नंबर फक्त टाकला असेल ना तुम्ही व्यवस्थित, की मग त्याच्या समोर त्याचा आयदर तुम्ही ऑप्शन नंबर लिहू शकता किंवा तो स्पेसिफिक शब्द लिहू शकता किंवा पूर्ण वाक्य लिहू शकता. ठीक आहे. मग ह्याचं दुसऱ्याचं उत्तर कॉफी हे तर आहेच आहे. तिसऱ्याचं उत्तर हे म्युटेशन आहे. चौथ्याचं उत्तर तारापूर आहे आणि पाचव्याचं उत्तर जे आहे ते स्कॉर्पिओन आहे. इथंपर्यंत झाले हे 5 मार्क. त्यानंतर पुढचं जे आहे ते पॉम्फ्रेट हे ऑड वन आउट आहे याच्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्याचं जे आहे ते इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर लिहिलं तरी त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचं जे क्वेश्चन्स होते ट्रू ऑर फॉल्स, याच्यामध्ये ट्रू आहे. इथं नुसतंच लिहायचं होतं त्यामुळे इथे एक्सप्लेनेशन जरी लिहिलं नाही, नुसतं ट्रू लिहिलं तरी तुम्ही 1 मार्क तुम्हाला तिथे मिळाला. त्यानंतर चौथं जे आहे फुल फॉर्म ऑफ WHO जे आहे ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे असं तुम्ही लिहिलेलं असेल पूर्ण स्पेलिंग व्यवस्थित, तर तिथे तुम्हाला 1 मार्क आहे. आणि जे मेल आहे त्याचं उत्तर बी दॅट इज 44+XY हे जे आहे. आता इथंपर्यंत ठीक आहे. मोठे दुसरे जे पुढचे जे प्रश्न आहेत, आता जसं की गिव्ह सायंटिफिक रिझन, बोर्डानं काय काय पॉईंट तिथं असणं अपेक्षित आहे हे बघा याच्यामध्ये. की जो आता पहिला प्रश्न होता, दो टॉर्टॉइज लिव्स ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर इट कॅनॉट बी इन्क्लुडेड इन क्लास ॲम्फिबिया. याच्यामध्ये त्यांनी काय काय पॉईंट दिलेत बघा. पहिला पॉईंट दिलाय की त्यांनी इट इज म्हणजे ॲम्फिबियन तर आहेच आहे, तर जेव्हा ते एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतात तेव्हा ते पाण्यात असतात आणि पूर्ण त्यांची जेव्हा काय म्हणतो अडल्ट स्टेजमध्ये ते वॉटरमध्ये रेस्पिरेशन करतात आणि जेव्हा जमिनीवरती असतात तेव्हा ते लंग्सद्वारे रेस्पिरेशन करतात. हे पहिला पॉईंट त्यांनी दिलेला आहे. सो पहिला पॉईंट तुम्ही याच्यामध्ये काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे की एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये इट लिव्स ओनली इन वॉटर. त्यानंतर whenever it is in adult stage, तर that time it performs 2 types of respiration. त्यातला पहिला म्हणजे रेस्पिरेशन इन वॉटर आणि दुसरा म्हणजे जे गिल्स थ्रू होतं आणि दुसरं जे आहे सॉरी नॉट गिल्स, रेस्पिरेशन इन वॉटर असंच त्याला म्हटले. आणि दुसरं प्रकारचं जे जेव्हा जमिनीवरती असतात दॅट टाइम इट परफॉर्म्स रेस्पिरेशन थ्रू लंग्स. हा पहिला पॉईंट त्याने सांगितलाय. आता हे कासवांच्या मध्ये जे आहे ते होत नाही. म्हणजे जे उभयचर प्राणी आहेत ज्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतो, तर हे त्यांच्यामध्ये हे गुण दिसतात. पण मग कासव असं रेस्पिरेशन करतं का, तर नाही करत. हा पहिला पॉईंट तुम्ही सांगितला. रेस्पिरेशन जे आता आहे तर तशा पद्धतीचं कुठलं रेस्पिरेशन कासव करत नाही. दुसरा, मग आता इथं जसं लिहिलंय दे हॅव स्केल्स आणि त्यांची जी त्वचा आहे ती त्यांची नेहमी ओलसर ठेवली जाते, परंतु कासवांच्या मधली जी स्किन आहे ती कोरडी आहे आणि ड्राय स्किन आहे, स्केल्स प्रेझेंट असतात.
हे दुसरा पॉइंट लिहायचा. आता ह्याच्यामध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं लिहिलेलं आहे बघा. प्रत्येक तुम्ही जे लिहाल पॉइंट त्याच्यामध्ये 1 गुण तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्ही 1 पॉइंट लिहिला की 1 मार्क तुम्हाला मिळणार. म्हणजे समजा तुम्ही इथे असं लिहिलं की टॉर्टॉइजेस डू नॉट परफॉर्म रेस्पिरेशन, जसं की 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, दॅट इज एरोबिक आणि जे वॉटरमध्ये करतात, अशा पद्धतीचं 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन कासव परफॉर्म करत नाही असं लिहिलं, तुम्हाला 1 मार्क मिळाला. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे की दे हॅव स्केल्स, ड्राय स्किन आणि कोल्ड ब्लडेड जे आहे, आता जे मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, तर हे पॉइंट तुम्ही लिहिले की त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा पॉइंट मिळून जाणार. कळलं 2 पॉइंट कसे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं काहीही लिहिलं असेल तरी तुम्हाला तिथे मार्क मिळणार नाहीत. पहिला पॉइंट पुन्हा एकदा सांगते, ते तुम्ही लिहिणार 2 टाइप्स ऑफ जे रेस्पिरेशन आहेत ते परफॉर्म करत नाहीत, जे एम्फिबियन्स करतात. आणि दुसरा पॉइंट म्हणजे एम्फिबियन्सची स्किन ही ऑलवेज मॉइस्ट असते, परंतु कासवांची त्वचा मात्र ड्राय असते आणि त्यांना स्केल्स प्रेझेंट असतात. ह्या 2च मुद्दे लिहायचे आहेत. आणि हे कोल्ड ब्लडेड वगैरेचा पॉइंट तिथं लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे. म्हणजे जे बोर्ड कडून आले त्याच्यामध्ये हा कोल्ड ब्लडेडचा पॉइंट त्यांनी इन्क्लूड केला नाही आहे. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरशी रिलेटेड आहे. तर त्याच्या सोलार एनर्जी, विंड एनर्जी हे रिन्युएबल का आहेत, तर ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट जो त्यांनी दिलेला आहे तो असा आहे की हे सगळे शाश्वत सोर्सेस आहेत, म्हणजेच रिन्युएबल सोर्सेस आहेत. दे आर इनएक्झॉस्टिबल. पहिला पॉइंट तुमचा काय असणार आहे, ऑल दीज सोर्सेस आर इनएक्झॉस्टिबल असं तुम्ही लिहिणार. आणि दे विल लास्ट फॉर एव्हर, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय जाणार की नो मॅटर हाऊ मच यू यूज देम दे विल नेवर गेट फिनिश्ड, हा दुसरा पॉइंट झाला. आणि ते पुन्हा पुन्हा उपलब्ध होत राहतात, म्हणजेच दे आर वी कॅन यूज देम अगेन अँड अगेन. सो पहिला पॉइंट काय झाला की ते कधीही संपणार नाहीत. आणि दुसरा पॉइंट काय सांगला तुम्ही की पुन्हा पुन्हा उपलब्ध होत राहतील, अशा पद्धतीचे म्हणजे सस्टेनेबल सोर्सेस आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ह्या 2 मुद्दे तुम्ही लिहिले की प्रत्येक मुद्द्यासाठी 1 मार्क. त्यानंतर वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज, ह्याच्यामध्ये जे बोर्डने दिलेले आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये वी परफॉर्म म्हणजे व्हेनेवर वी डू एक्सरसाइज आवर मसल्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, हे लिहिलं की त्याला 1 मार्क. दुसरा, इन दिस प्रोसेस as less amount of energy is released, lactic acid is or it gets accumulated in the muscle cells, हा दुसरा पॉइंट झालं. ह्या 2 पॉइंट्स तुम्ही लिहिलेत की तुम्हाला तिथं पूर्ण त्याचे 2 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर पुढचं जे आहे ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन, ह्याच्यामध्ये बघा 4 त्यांनी दिलेले आहेत की कॅन्सर किंवा अल्सर्स. पहिला मुद्दा त्यांनी दिलाय कॅन्सर किंवा अल्सर होतात. दुसरं दिलंय की टिश्यूज आणि सेल्स गेट डॅमेज्ड. तिसरं दिलंय जेनेटिक चेंजेस होऊन येतात. आणि चौथा दिलाय आपल्या विजन वरती हार्मफुल इफेक्ट होतो. हे 4 तुम्हाला सांगायचे आहेत. प्रत्येकी अर्धा गुण आहे. हे 4 लिहिलं की तुम्ही प्रत्येक पॉइंटसाठी अर्धा गुण सांगितलेला आहे. त्यानंतर हे जे दिले तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 101 जसं तुम्हाला आहे ना इथं दिलेलं आहे, त्यातल्या कोणतेही 4 मुद्दे आणि प्रत्येकासाठी अर्धा गुण हे फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थचे जे आहेत आपले. त्यानंतर एनी 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच मस्ट बी थॉट ओव्हर वाईल कन्सिडरिंग द स्कोप ऑफ डिझास्टर, याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलेलेच आहेत प्री डिझास्टर वॉर्निंग, इमर्जन्सी, रिहॅबिलिटेशन आणि रिकव्हरी रिकन्स्ट्रक्शन, हे जे आहेत ह्यापैकी कोणतेही 4 पॉइंट्स लिहायचे आहेत. 1 पॉइंट लिहिला की अर्धा मार्क. त्यानंतर जे 2 फ्युएल्स आहेत याच्यामध्ये बघा मिथेन, जे बोर्डाने सांगितले त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, तुम्ही ह्यापैकी कोणतेही 2 लिहू शकता. मिथेन, इथॅनॉल, हायड्रोजन, बायोगॅस आणि बायोडिझेल, ह्यापैकी कोणतेही 2 लिहिले की तुम्हाला अर्धा मार्क याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर दुसरं जे दिलंय
की दुसरा त्याच्यातच प्रश्न आहे बघा, व्हाय इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ सच फ्युएल. म्हणजे 2 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय कळलं का, की पहिले 2 फ्युएलची नाव लिहिण्यासाठी 1 मार्क, एका फ्युएलसाठी अर्धा, दुसऱ्या फ्युएलसाठी अर्धा, आणि उरलेला 1 मार्क हे तुम्हाला पुढच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आहे, की का इन्क्रीज आहे. बिकॉज त्याचे परत तुम्हाला 2 लिहिलेत, की ते दे क्रिएट लेस अमाऊंट ऑफ स्मोक, दे क्रिएट लेस पोल्युशन, दे आर इझिली अवेलेबल, दे आर चीप सोर्सेस. हा, असे तुम्ही लिहिलेत, की त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा अर्धा मार्क आहे. धूररहित म्हणजेच क्रिएट लेस स्मोक, त्यानंतर डू नॉट क्रिएट पोल्युशन 2 झाले, इझिली अवेलेबल 3 झाले, आणि चीप सोर्सेस ऑफ एनर्जी किंवा फ्युएल 4 झाले. ह्यापैकी कोणतेही 2 तुम्ही लिहिलेत, की प्रत्येकासाठी अर्धा मार्क असं. त्याच्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंगसाठी तुमच्या टेक्स्टबुक मधलं जे दिलेलं आहे तेच मुद्दे इथं दिलेले आहेत, की गुन्हे निदान शास्त्र म्हणजेच आपण जे फॉरेन्सिक सायन्सेस मध्ये जे त्याचा यूज आहे तो. त्यानंतर दुसरं जे दिलंय, की माता पित्याची ओळख म्हणजेच जे फादर किंवा एक्झॅक्ट जेनेटिकल जे पेरेंट आहेत त्यांची ओळख, हा 2 त्याचे यूज झाले. आता अजून तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण ऍड करू शकता, त्यांनी जे दिलेले आहेत, की डीएनए वरून व्यक्तीची ओळख घडवणे शक्य होते. म्हणजे वी आर एबल टू ऍक्च्युअली आयडेंटिफाय द क्राईम, जो काही क्रिमिनल आहे दॅट वी कॅन आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. हा, तर ह्या प्रत्येकासाठी तुम्हाला 1. आता हे नार्को टेस्ट, ब्लड रिलेटेड वगैरे आहे असं जर तुम्ही काही लिहिलं असेल तर त्याला मात्र 0 मार्क त्याच्यात देणार आहेत. जे काही टेक्स्टबुक मध्ये आपल्या आहे त्याच्याच मार्क तुम्हाला इथे मिळतील. विटामिन्सची प्रॉपर व्याख्या, डेफिनिशन जी आहे इथं जशी दिलेली आहे, ग्रुप ऑफ हेट्रो, जशी ज्या तशी व्याख्या असेल तर आणि तरच तुम्हाला तिथे 1 मार्क हा मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रकारमध्ये वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल हे 2 प्रकार तिथं लिहायचं. वॉटर सोल्युबल म्हटलं की अर्धा मार्क, फॅट सोल्युबल म्हटलं की अर्धा मार्क. त्यानंतर मग फॅट सोल्युबलचे एक्झाम्पल्स ADEK. हा, आता ह्याच्यातलं कोणतंही एक लिहिलं तरी चालतंय बघा. म्हणजे ADEK हे आहे की नाही, तर मग तुम्ही नुसतं व्हिटॅमिन A इज फॅट सोल्युबल असं लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यात अर्धा, म्हणजे ADEKच लिहिलं तरच अर्धा मार्क असं नाही. ADEK पैकी कुठलंही एक तुम्ही नाव तिथं लिहू शकता. आणि पाण्यात विरघळणारी जी B आणि C आहे त्याचा पण कोणतं तरी एक उदाहरण तुम्ही सांगू शकता. म्हणजे इथे टोटल तुम्हाला फक्त 2च नावं लिहायची आहेत विटामिन्सची. हे लक्षात आलं का, बघून घ्या. त्यानंतर स्टेम सेल्स डेफिनिशन जी पुस्तकात आहेत, ज्या इथं दिल्यात मी तुम्हाला, त्याच डेफिनिशन असतील तर तुम्हाला मार्क हे मिळणार आहेत सगळ्याच्याच. स्टेम सेल असेल, क्लोनिंग असेल आणि जीएम क्रॉप्स हे इथं ज्या दिल्या आहेत त्याच व्याख्या असतील तरच मार्क हे मिळणार. त्यानंतर पुढचं जे आहे पेट्रोलियम, तो जो कंप्लीट पॅरेग्राफ आहे, पेट्रोलियम पहिलं, त्यानंतर फॅटल, त्यानंतर मेकॅनिकल, हा सगळा सिक्वेन्स आहे तसा आपण जो इथं दिलेला आहे तो पण. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. मग इथं तुम्ही काय लिहायचं आहे, ह्याच्यात पवनचक्कीचा आराखडा म्हणजेच तुमची काय विंड मिल फ्लो चार्ट किंवा त्याचे जे स्कीमॅटिक ऑफ विंड मिल असं लिहिलं तर त्याला 1 मार्क आहे. नुसतं पवनचक्की हा जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं. नुसतं पवनचक्की म्हणजेच विंड मिल किंवा स्कीमॅटिक ऑफ विंड मिल असं लिहिलं तर तुम्हाला तिथे 1 मार्क हा आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही लिहिलं असेल तर तिथला मार्क तुमचा जाऊ शकतो. त्यानंतर व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विंड एनर्जी किंवा विंड एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ विंड असं, म्हणजे तुम्ही 2 उत्तर तिथं जर समजा लिहिले असेल, दुसऱ्याचं उत्तर की आयदर विंड एनर्जी लिहिलं असेल तरी पण बरोबर आहे, किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ विंड असं लिहिलं असेल तरी पण बरोबर आहे. किंवा नुसतं विंड असं लिहिलं असेल, नुसतं विंड तरी सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर व्हाय दिस सोर्सेस सपोज टू बी इको फ्रेंडली. ह्याच्यामध्ये कोणत्याही एनी फ्युएल इज नॉट युज्ड हा 1 पॉइंट लिहिला तरी अर्धा मार्क आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचे आहेत,
की कोणतेही 2 मुद्दे लिहायचे आहेत तुम्हाला आणि प्रत्येकासाठी अर्धा मार्क आहे. म्हणजे ह्याच्यात व्हाय दिस सोर्सेस आर सपोज टू बी इको फ्रेंडली, ह्याचे तुम्ही 2 आन्सर लिहिणं म्हणजे 2 पॉइंट लिहिणं एक्सपेक्टेड आहे. 1 मार्कासाठी 2 पॉइंट लिहायचे आहेत, एका पॉइंटसाठी अर्धा मार्क. मग कोणते कोणते पॉइंट? तर एनी फ्युएल इज नॉट युज्ड, किंवा दीज आर सस्टेनेबल सोर्सेस, किंवा दे आर इनएक्झॉस्टिबल. त्यानंतर दे डू नॉट क्रिएट पोल्युशन, दे डू नॉट क्रिएट एनी स्मोक किंवा स्मोकलेस आहे, दीज आर क्लीन सोर्सेस. अशापैकी कुठलेही 2 तुम्ही लिहू शकता उत्तर. त्यानंतर हॉबीज जे आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे, पान नंबर 106 वरती जे दिलेले आहेत हॉबीज, त्या प्रत्येकासाठी अर्धा अर्धा मार्क इथं आहे. 1 लिहिला अर्धा मार्क तुम्हाला मिळणार. त्यानंतर पुढचं हे एनी 6 मटेरियल्स, हे पण आपण डिस्कस केलेले आहेत. त्या जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 6 मुद्द्यांची नावं फक्त लिहायची आहेत. प्रत्येक मुद्द्यासाठी अर्धा मार्क तिथे आहे. त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन जे आहे, वेस्टिजियल ऑर्गन साठीची अगेन पुस्तकातली डेफिनिशन जी तुम्हाला दिलेली आहे तीच तिथं लिहायची आहे. त्यानंतर राईट नेम ऑफ एनी 2, मग त्याच्यामध्ये नेम्स, फक्त नेम्स तुम्ही लिहायचे आहेत की अपेंडिक्स आहे किंवा मग इयर मसल्स आहे, जे विजडम टीथ आहे, ह्यापैकी कोणतेही 2 नेम्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर राईट द नेम्स ऑफ दोज ॲनिमल्स. आता मग खाली तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही कसं लिहिणार? जे वरती लिहिलेत तुम्ही, आता समजा बी क्वेश्चनच्या आन्सर मध्ये तुम्ही समजा अपेंडिक्स लिहिलं असेल, तर मग सी क्वेश्चनच्या आन्सर मध्ये पण त्याचेच युजेस तुम्ही दुसऱ्या ॲनिमल मध्ये कसे, जसं की अपेंडिक्स आर युजफुल इन ॲनिमल्स विच आर काय म्हणतो आपण त्याला रे, जे ग्रास इटर्स असतात, त्या ग्रास इटर्स ॲनिमल्स मध्ये हे अपेंडिक्स हे फंक्शनल आहे. त्यानंतर मसल्स ऑफ इयर, दीज आर फंक्शनल इन ॲनिमल्स फॉर मुवमेंट ऑफ ॲनिमल्स लाईक मंकीज फॉर मुवमेंट ऑफ देअर इयर्स. असं तिथं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर 8वा प्रश्न याच्यामध्ये आता ह्याच्यात पण बघा, इकायनोडर्मॅटा लिहिण्यासाठी अर्धा मार्क आणि एक्झाम्पल लिहिण्यासाठी अर्धा मार्क. मग तो आपला कोण स्टारफिश आहे, सी अर्चिन आहे, ब्रिटल स्टार आहे, सी कक्युंबर आहे, ह्यापैकी म्हणजे इकायनोडर्मॅटा लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क मिळाला, आणि ह्यापैकी कुठल्याही एका ॲनिमलचं नाव लिहिलं की तिथं तुम्हाला अर्धा मार्क हा मिळाला. दुसरा आहे अस्कहेलमेंथिस, परत तेच मगासारखंच अस्कॅरिस जो आहे, त्यानंतर एलिफंटॅसिस साठीचा जो आहे, त्यानंतर लोआ वगैरे, हे जे ॲनिमल, हे जे वर्म्स आहेत त्यापैकी कोणत्याही एका वर्मचं तुम्हाला नाव तिथं लिहायचं आहे. सी साठी पण तसंच फिशेस जे आहेत, फिशेस लिहा किंवा पायसेस, दोन्हीपैकी काही लिहू शकता. आणि मग रोहू, पापलेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, ही जी काही नावं दिलीत पुस्तकात त्यापैकी कोणत्याही एका प्राण्याचं नाव तुम्ही तिथं लिहू शकता. त्यानंतर येतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड. आता ह्याचे बघा, पहिलं जे आहे टेस्टीज, पहिल्याचं उत्तर टेस्टीज लिहिलं की 1 मार्क. त्यानंतर 60 मायक्रोमीटर, आता मी इथं MM लिहिलंय बरं काय, चुकून तिथं म्यू एम आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि इथं त्यांनी सरळ सरळ दिलंय बघा, एकक म्हणजे नुसतं 60 असं जर लिहिलंय आणि मायक्रोमीटर असं लिहिलं नसेल तर तिथं तुम्हाला 0 मार्क द्यायला सांगितलेला आहे. मग बऱ्याच जणांनी जर नुसतं 60 कोणी लिहिलं असेल किंवा मग त्याच्या पुढचं युनिट चुकलं असेल तर तिथं तुम्हाला 0 मार्क मिळणार. त्यानंतर तिसरं जे आहे सी, दॅट इज व्हॅस्ट डिफरन्स ट्रान्सपोर्ट ऑफ मॅच्युअर स्पर्म टू इजॅक्युलेटरी डक्ट, हे आहेच आहे. त्यानंतर पुढचं जे आहे विच टाईप ऑफ सेल डिव्हिजन, तर मिओसिस झालंच. आणि ई मध्ये आता एनी 2 लिहायचं आहे, युरेनोजेनायटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस आणि स्क्रोटम, ह्यापैकी कोणतेही 2, ह्याच्यापैकी अदर काही, ह्याच्या अतिरिक्त दुसरं तुम्हाला काहीही लिहून चालणार नाही आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनशी रिलेटेड आहे बघा, क्लासिफिकेशन हे तर आहे तसंच आहे, एंडेंजर्ड, त्यानंतर व्हल्नरेबल, इनडिटर्मिनंट आणि रेअर, ह्यापैकी कुठलेही
म्हणजे हे सगळे त्यांचं तुम्ही इथं आलेलं प्रत्येकासाठी अर्धा मार्क. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनसाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले जे आहेत NE4 ते तुम्हाला मी दाखवलेलं होतं बघा त्या दिवशी, तर त्यापैकी कोणतेही 4 तिथं बायोडायव्हर्सिटी जसं पुस्तकातले मुद्दे आहेत सेम तेच लिहायचे आहेत. 7 पॉइंट्स आहेत बघा पुस्तकात तुमच्या 43 पानावरती, तर त्यापैकी कुठलेही 4 लिहायचे आहेत जसेच्या तसे असं त्यांनी सांगितलं इथे. प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क. आणि त्यानंतर रेड लिस्ट जे आहे पिंक पिंक सांगू शकता, ग्रीन सांगू शकता. ह्यापैकी प्रत्येक ह्याच्यापैकी तुम्हाला रंगाची जी नावं आहेत ते त्याच्यात तुम्हाला लिहू शकता. सो पिंक ग्रीन आहेत आणि रेड पण पेजेस आहेत. सो रेड एक तुम्ही तिथे इन्क्लूड करू शकता. सो हा झाला आपला सायन्स 2चा पेपर. अजून तुमचे ह्याच्याशी रिलेटेड काही डिमांड्स असतील काही स्पेसिफिक पेपर्स साठी तर ती पण मला कळवा, आपण तशा पद्धतीनं व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. थँक्यू.